भाजपवाले बिथरले. महायुतीत राहायचं असन तर राहा, नाहीतर महायुतीतून बाहेर पडा. आमच्याकडे 237 आमदार आहेत. त्यामुळे ज्यांना युतीत राहायचं आहे ते राहतील, ज्यांना नाही राहायचं ते बाहेर पडतील. मी आमदारांच्या नाराजीचा फारसा विचार करत नाही, असा इशाराच भाजपच्या आमदाराने शिंदे गटाच्या आमदाराला दिलाय. महायुती म्हणजे स्थिर सरकार, पण आतून काहीतरी गोळच गोळ आहे. आता परिस्थिती इतकी तापली की भाजपच्या मंत्र्यांनी थेट शिंदे गटाला राहायचं असेल तर राहा, नाहीतर बाहेर पडा, असा इशाराच दिलाय. एवढं काय बिघडलं की महायुतीतले घटक पक्ष एकमेकांवर कुरघोडी करू लागलेत? चला तर जाणून घेऊया. महाराष्ट्रात 2022 मध्ये एकनाथ शिंदेच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांचं सरकार पडलं आणि भाजपच्या पाठिंब्याने शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाची महायुती सत्तेत आली. सुरुवातीला सर्व काही सुरळीत वाटत होतं, पण गेल्या काही महिन्यापासून या युतीमध्ये अंतर्गत कुरबुरी वाढलेल्या आहेत. कारण एकीकडे भाजपचे नेते आहेत तर दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार आहेत. एकमेकावर संशयाची नजर. कारण निधी वाटप, विकास कामाचं श्रेय आणि मंत्रिपदावरून अस्वस्थता. तसेच तांडा वस्ती सुधार योजनेसाठी राज्य सरकारने मोठा निधी मंजूर केला. पण यात महायुतीतल्या आमदारांनीच आरोप केला की महाविकास आघाडीच्या आमदाराला झुकतं माप दिलं जातंय आणि आपल्याला डावललं जातंय. या सर्व प्रकरणात भाजपचे 2 आमदार आणि शिंदे गटाचा 1 आमदार मुळात हेच मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार घेऊन गेले. तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांनी काही विकास कामांना थांबवण्याचे आदेश दिले आणि यातूनच एक मोठा वाद निर्माण झाला. याच वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं. महायुतीत राहायचं असेल तर राहा, नाहीतर बाहेर पडा, असा इशारा शिंदे गटाला दिला. मात्र शिंदेचे आमदार थोडी कमी आहेत. लगेच त्यावर शिंदे गटाने प्रतिक्रिया दिली. बहुमत मिळालं म्हणजे माच करू नये, असं प्रतिउत्तर शिंदेच्या आमदाराने भाजपला दिलं. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार केली की भाजपकडून आपल्याला डावललं जातंय. निर्णय प्रक्रियेत आपल्याला विचारलं जात नाही. निधी वाटपातही पक्षीय भेदभाव केला जातोय, असंही त्यांनी म्हटलं. त्यानंतर लगेच आदगावचे आमदार बाबूराव कोहिळकर यांनी सुद्धा अतुल सावे यांना पत्र लिहून खडेबोल सुनावलं. तसेच उदय सामंत यांनीही सावे यांच्या अधिकाऱ्यावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ही केवळ नाराजी नाही तर एक बंडखोरी सदृश्य स्थिती आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणात सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की अतुल सावेचा इशारा हा भाजपची अधिकृत भूमिका आहे की त्यांच्या वैयक्तिक मताचा प्रतिबिंब? कारण सावे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जाते. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला भाजपच्या धोरणाशी जोडून पाहिलं जातं. यामुळे महायुतीतील अंतर्गत वाद आणखी वाढणार का? शिंदे गट वेगळा रस्ता घेणार का, की भाजप सावरून या आगीत पाणी ओतणार? हे सगळं पाहणं महत्वाचं ठरणार आहे. की यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.